अंबरनाथ नगरपालिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या 12 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. या नगरसेवकांना येत्या 2 ते 3 दिवसात भाजपात प्रवेश दिला जाईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना दिली. हे सर्व नगरसेवक अंबरनाथच्या विकासाच्या मुद्द्यावर भाजपात प्रवेश करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेत काँग्रेसकडून निलंबित करण्यात आलेले अंबरनाथचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील देखील उपस्थित होते. अंबरनाथ शहराच्या विकासासाठी तेथील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी काँग्रेसनं निवडून आलेल्या 12 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. या नगरसेवकांबरोबर अंबरनाथमधील काँग्रेसचे विविध आजी माजी पदाधिकारी देखील भाजपात प्रवेश करणार आहेत. लवकरच हा प्रवेश पार पडेल अशी माहिती चव्हाण यांनी दिली आहे. यावेळी बोलताना काँग्रेसचे अंबरनाथचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी सर्व नगरसेवकांच्या वतीनं बाजू मांडली. केवळ शहराच्या विकासासाठी आम्ही अंबरनाथ विकास आघाडी केली होती, परंतु आमच्या प्रदेशाध्यक्षांची दिशाभूल करण्यात आली आहे. त्यातूनच मग आमच्यावर पक्षानं विश्वासात न घेता कारवाई केली. केवळ अंबरनाथ शहराच्या विकासाकडे बघून आम्ही भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती यावेळी पाटील यांनी दिली. नगर परिषदेच्या निवडणुका या 2 तारखेला 20 तारखेला झालेला निवडणुकीचा निकाल आणि त्यानंतर निकालामध्ये करंजुले या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आणि त्या सगळ्या भागांमध्ये सातत्याने काम करणारे काँग्रेसमधील ही नगरसेवक हे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी निवडून आले होते. त्यामुळे आज आपल्याला सर्वांना मला सांगायला आनंद वाटतो की आज सकाळपासून प्रेसमध्ये काही बातम्या सुरू झाल्या. आणि मग त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना त्यामधली काही विषय हे सांगावेत, त्या दृष्टिकोनातून आज बैठकीच्या निमित्ताने ठाण्यामध्ये आलो होतो. तर ठाण्यामध्येच रात्री आपण प्रेस घ्यावी तर थोडंसं ठरवलं. काँग्रेसमधून त्या ठिकाणून निवडून आलेले नगरसेवक हे सर्व, त्यांच्याबरोबर असणारी पूर्ण तिकडची काँग्रेसमधली टीम, महिला आघाडी, आजी माजी जे नगरसेवक आहेत आणि पूर्ण टीम ही भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी सर्वांनी प्रवेश केलेला आहे. 3.5 वर्षांहून अधिक काळ निवडणुकांअभावी ठाणे महापालिकेची महासभा अस्तित्वात नसल्यानं प्रशासकीय राजवटीचा फायदा घेत नको त्या प्रकल्पांवर करोडोंचा खर्च आणि मनमानी कारभार करण्यात आला. आता काही दिवसातच निवडणूक आटोपून नगरसेवक महासभेत स्थानपन्न होणार आहेत. त्यावेळी कारभाराचं पितळ उघडं पडू नये म्हणून केलेल्या कामांचा लेखाजोखा ठेवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू झाली आहे. ठाणे महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपून 4 वर्ष उलटली. सुरुवातीच्या काळात लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे काही कामं सुरळीत चालली होती. मात्र प्रशासकीय राजवटीत कामकाजाकडे दुर्लक्ष झाले. त्याचा थेट फटका शहरातील नागरिकांना बसू लागला. अनेक मूलभूत सुविधांची वाणवण निर्माण झाली. सर्व अधिकारी आयुक्तांकडे असल्यामुळे महासभा झाल्या नाहीत. प्रशासकीय सभा आयुक्तांच्या दालनात व्हायच्या. तसंच वित्तीय मान्यता, परवानगी देण्याचा अधिकार आयुक्तांना होता. आता निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असून अवघ्या 1 आठवड्यानंतर मतदानाची तारीख आली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी निकाल जाहीर होतील. त्यानंतर पालिकेचा कारभार लोकप्रतिनिधींच्या हाती येणार असल्यानं प्रत्येक कामांचा, फायलींचा हिशोब होईल. दरम्यान आर्थिक संकटात सापडलेली ठाणे महापालिकेची तिजोरी आधीच रसातळाला गेली आहे. सध्याच्या घडीला प्रशासनाकडे अवघे काही कोटीच शिल्लक आहेत. निवडणुकीनंतर नवनिर्वाचित नगरसेवकांना विकास कामांच्या निधीसाठी धावाधाव करावी लागणार आहे. त्यामुळे विकास कामांच्या निधीसाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.
डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण MMR क्षेत्रातील मूलभूत गरजांसह दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडी, कचरा आणि पाणी पुरवठ्याच्या समस्यांवरील कृतीशील आराखड्याचं सविस्तर विवेचन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणेकरांना आश्वस्त केले. राजकारण विषयक कमी परंतु पर्यावरणपूरक विकासाचं व्हिजन मांडून मुख्यमंत्री फडणवीस यांनी भविष्यातील शहरांची रूपरेषा आकडेवारीसह उलगडली. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विशेष चर्चासत्र ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतन येथे काल पार पडलं. ज्येष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सचिव माधवी देसाई, भाजप जिल्हा अध्यक्ष संदीप लेले आदींसह अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते. दरम्यान देवाभाऊंच्या या विशेष चर्चासत्राच्या 24 ठिकाणी केलेल्या लाईव्ह प्रक्षेपणाला ठाणेकरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ठाणेकरांच्या मनातील प्रश्न, शहराचा विकास आणि सर्वांगीण प्रगतीवर थेट संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाणे तसंच MMR क्षेत्रातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी पहिल्या 5 वर्षातील मेट्रो संकल्पपूर्तीचा तर 2030 पर्यंत सर्व मेट्रो ठाण्याशी कनेक्ट करण्याचा मनोदय व्यक्त केला. कोस्टल रोडची ही कनेक्टिव्हिटी रिंग करून सर्व वाहतूक भविष्यात शहरावर नेऊन कोंडी कमी करणार असल्याचं स्पष्ट करतानाच शेवटच्या व्यक्तीपर्यंत कनेक्टिव्हिटीचं नियोजन केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. घनकचऱ्याच्या आणि डम्पिंगच्या समस्येवर त्यांनी भविष्यातील उपाय सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजननुसार पुढचे 3 ते 4 वर्षात सर्व डम्पिंग बंद करून बायो मायनिंग प्रकल्प सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. MMR क्षेत्राचा ग्रोथ हब असा विकास, घोडबंदर रोडची समस्या सुटण्यासाठी 200 नॉटिकल माईल्सचा विचार करून कोळशे, दिवा येथे 5 जेटी उभारणार तसंच वॉटर टॅक्सी सुरू करणार असल्याचं सांगून ठाण्यात इन्क्युबेशन सेंटरबाबतचं नियोजनही फडणवीस यांनी सविस्तरपणे यावेळी मांडलं. मनसेच्या इशाऱ्यानंतर प्रशासन हादरलं, निवडणूक अधिकाऱ्यांवरील कारवाईचा चेंडू आयोगाच्या कोर्टात. ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या 6 उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद केल्याचा आक्षेप असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील तसंच सत्वशीला शिंदे यांच्या संदर्भातील वस्तुनिष्ठ अहवाल ठाणे महापालिका आयुक्त, मुख्य निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी बुधवारी निवडणूक आयोगाला पाठवलाय. त्यामुळं या वादग्रस्त अधिकाऱ्यांवरील कारवाईचा चेंडू आता आयोगाच्या कोर्टात गेला आहे. बिनविरोध निवडून प्रकरणात सत्ताधाऱ्यांशी संगनमत केल्याच्या आरोपावरून या दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेत 24 तासात कार्यवाही करण्याचा अल्टिमेटम देत ठिय्या मारण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक 18 आणि प्रभाग क्रमांक 5 मधील निवडणुकीत सत्ताधाऱ्यांशी संगनमत करीत
पक्षपाती भूमिका घेऊन बिनविरोध उमेदवार निवडीत सहाय्य केल्याचा आरोप मनसेनं वृषाली पाटील आणि सत्वशीला शिंदे या 2 अधिकाऱ्यांवर केला होता. या अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी यासाठी मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तसंच न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. त्यानंतरही कारवाई न झाल्यानं मंगळवारी अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली होती. तसंच 24 तासात कार्यवाही न केल्यास आयुक्तांच्या दालनात ठिय्या मारण्याचा इशारा दिला होता. मनसेच्या या मागणीवर आयुक्तांनी सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासित केलं होतं. त्यानुसार पालिका प्रशासनानं बुधवारी बिनविरोध निवड प्रकरणी दोन्ही वादग्रस्त अधिकाऱ्यांबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवलाय अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.